आता मिस्टर बेलसरांशी बोलणं झालं, टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी दया काकांना ही गुड न्यूज देऊन येते. हां कौशिकी, हां तुला जायचं असेल भेटायला तर तू जा, पण युवराजला घेऊन जायचं नाही. म्हणजे मला ते पटत नाही. पद्मिनी काकू काय बोलताय तुम्ही? अहो ती या घरची होणारी सून आहे, युवराजची होणारी बायको आहे. ती जेव्हा किडनॅप झाली होती तेव्हा युवराजची काय अवस्था होती हे आपण सगळ्यांनी बघितलंय ना. आणि मी काय, आपण सगळ्यांनी तिला या क्षणाला भेटणं खूप गरजेचं आहे असं नाही वाटत आहे का तुम्हाला? हे बघ, युवराजच्या लग्नाच्या बाबतीत जो काही निर्णय द्यायचा आहे तो मी देऊन झालेला आहे. अगं परपुरुषाचा स्पर्श झालाय त्या मुलीला. 10 दिवस किडनॅप केलं होतं त्या मुलीला. 10 दिवस घराबाहेर होती ती. काय घडलं असेल तिथे तिच्या बरोबर आपल्याला काहीच कल्पना नाहीये. हे बघ, अशा मुलीसोबत मी माझ्या युवराजचं लग्न लावून देणार नाही. बॉस, किडी बॉस, या फोटो मधला हा जो द्वाररक्षक आहे ना, हे जे शिल्प आहे, हे शिल्प त्या किल्ल्यावरती होतं. आणि हा फोटो पण त्या किल्ल्यावरतीच काढलेला आहे. टेक्नो, मला एक गोष्ट सांग. तू ज्यावेळेस या किल्ल्याची इन्फॉर्मेशन सांगत होतास त्यावेळेस तू काय काय सांगितलं होतंस? हा किल्ला एक टुरिस्ट स्पॉट होता. हां, ओके. आणि हा त्या काळातला फोटो आहे ज्या काळात हे फोटो काढणं वगैरे खूप महागडं प्रकरण होतं, कारण सगळ्यांकडे कॅमेरे नसायचे. हो बरोबर आहे. तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगतो, हे असे कॅमेरे कोणाकडेच नसायचे तेव्हा. आणि अशा ठिकाणी तर 100% फोटोग्राफर असायचा. हो, मी जेव्हा आहे ना मुंबई पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा मुंबईला आलतो त्यावेळेस मी गेटवे ऑफ इंडिया समोर हे असा उभा राहून फोटो काढला होता. पण जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेस माझ्या बायडीने तोच गेटवे ऑफ इंडियाचा असा धरून फोटो काढला होता. कत्री, तुझं जे काही कनेक्शन आहे ते कामाला. त्या काळातले जे कोणी फोटोग्राफर्स आहेत त्यांची इन्फॉर्मेशन मिळव आणि या फोटोग्राफरला शोधून काढ. यस बॉस. बॉस, पण त्याने काय होणार आहे? हा फोटो बघ ना, किती जुना आहे. आणि त्या फोटोग्राफरच्या लक्षात पण नसेल की आपण हा फोटो कधी काढलाय. त्याला कसं कळणार? केडी, तुझ्या लक्षात नाही येते. आपण जर त्या फोटोग्राफर पर्यंत पोहोचलो तर आपल्याला काय सापडेल आपल्यालाच माहित नाहीये ना. म्हणजे हे बघ, कदाचित त्याच्याकडे या फोटोची आणखीन एक कॉपी असेल तर त्या फोटोमध्ये आपल्याला तुझ्या वडिलांचा चेहरा बघता येईल आणि मग आपल्याला तुझ्या वडिलांपर्यंत पोहोचता येईल.